आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्या गौरीच्या भविष्याचा प्रश्न आहे. हे बघा, हे असं काही करू नका तुम्ही. संसारामध्ये एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. हे असेल आता काही निर्णय घ्यायचे नसतात. साहेब, अहो काय आम्ही किती सांभाळून घेऊ सांगा ना. मी मोठ्या आशेनं गावाकडून आलो होतो साहेब. म्हटलं आपलं प्रेम परत मिळवावं, जुनं सगळं विसरून जावं, आमच्या संसाराला एक नवीन सुरुवात करावी. पण नाही साहेब, अहो रुद्र साहेबांचा विश्वासच नाही मी बदललो यावर. सतत माझ्यावर संशय घेतात, सतत काहीतरी बोलतात आणि त्यांच्या ह्या अशा संशय घेण्याने ना माझ्या बायकोचंही माझ्यावर आता प्रेम राहिलेलं नाहीये साहेब. आता मी कसा संसार करू सांगा ना साहेब. आणि आता तर उघडच झालंय हो की रुद्र सरांचं माझ्या बायकोवर साहेब कसा करू मी संसार सांगा ना, तुम्हीच सांगा साहेब. हे बघ कल्पेश, हे असं काही म्हणू नकोस. अरे नवरा बायको आहात तुम्ही, तुझं प्रेम आहे तिच्यावर. हे बघ, तुम्ही ना फक्त तुमच्या नात्याचा विचार करा. हे बघ, मी गौरीला माझी मुलगी मानतो, तरी सुद्धा मला तिची सतत काळजी असते रे. तुम्हाला तर सोन्यासारखी गोड एक मुलगी आहे, तिचा विचार करा. तिला आई बाबा दोघेही हवेत. साहेब मला नाही वाटत हो माझ्या बिट्टीच्या नशिबात आई आणि वडिलांचं सुख लिहिलंय. साहेब तुम्ही आराम करा ना साहेब. कशाला उठताय तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. एक मुलीचा बाप म्हणून मी तुझ्या समोर हात जोडून तुला विनंती करतो, तिचा संसार असं मोडू नकोस. आणि एक मुलाचा बाप म्हणून मी तुला शब्द देतो, तुमच्या संसाराआड रुद्र कधीच येणार नाही.
साहेब या ना. बाबा हा? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. आई 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 तू कुठे गेली होतीस? मला किती भीती वाटत होती. मला वाटलं त्याने तुला. बिट्टी अगं वेडाबाई ये इकडे. घाबरायचं कशाला? बाबा होता की नाही आईसोबत? कायम असणार आहे काय? जा आई जवळ जा. मोठे साहेब तुम्हाला बरं झालेलं बघून जीवात जीवाला बघा माझ्या. ओ तुमचे आभार कसे मानू ना तेच कळत नाही हो मला. ओ आत्ता जाणीव होते की तुम्ही जर मला अडवलं नसतं ना तर पुन्हा माझ्याकडून तीच चूक झाली असती. सगळं गमावलं असतो मी. तुमच्यामुळे मी गौरी आणि बिट्टीपासून मला माफ करा बाबा. मोठे साहेब मला माफ करा. मी चुकून तुम्हाला बाबा म्हणालो. पण एवढ्या वर्षानंतर प्रेमाच्या अधिकाराने कोणीतरी मला समजावलंय. जगण्याची दिशा दाखवणारे आपले बाबाच असतात ना. साहेब मला तुमचा मुलगा मानाल? काय गरज आहे? नसलेली नाती जोडायची काय गरज आहे? असलेलं नातं तुला निभवता नाही आलं उगाच नाटकं करू नकोस. रुद्र अरे अगं किती खोटं वागतोय हा माणूस. काय रे मुद्दामून करतोयस काय मला कमी लेखण्यासाठी? अहो साहेब मी का असं करेल? आणि माझ्या मुलीसमोर तरी मला खोटं म्हणू नका. लहान आहे ती, त्रास होतो तिला. जेवण करत नाही नीट ती, अभ्यास सुद्धा करत नाही. आणि नको त्या विचारात भाजून घेईल स्वतःला. ए तू शांत बसा जरा. त्रास माझ्यामुळे नाही होते तिला, तुझ्या येण्याने झालाय. तुझ्या चांगल्या वागण्याच्या नाटकाला ना हे बाकीचे फसले असतील, पण मी नाही फसणार. त्यामुळे बंद कर ही नाटकं. साहेब हवं तर मला तुम्ही मारा, पण असं बोलू नका हो. हात बी जोडू नका माझ्यासमोर, कळलं काय? तुझी नाटकं बंद कर. बोललो ना मी तुला एकदा, बोललो ना मी तुला. हा काय काय वागलास तू यांच्या बरोबर? हा काय घाबरवून ठेवलास तू यांना? बोल रे. पार्टनर सोड त्यांना प्लीज. मारू नको, सोड पार्टनर त्यांना. पार्टनर काय सांगून ठेवलंयस यांना तू? काय धमकावून ठेवलंय सांग. अरे बघ ना तू तरी सोड. थांब रुद्र, सोडलंय मी त्याला. पण मनातल्या संशयाला नाही सोडलंस ना तू? अरे तू असाच आहेस रे. एखादी गोष्ट मनात घेतलीस ना की तुला कितीही समजावून सांगितलं तरी तू ऐकून घेत नसतोस. मला माहितीये तुला मी आता चुकीचा वाटत असेल. हरकत नाही, आपण मान्य करू की कल्पेशने नाटक म्हणून मला बाबा म्हटलं असेल. पण तूच सांग, तुझा बाबा गेल्यापासून
वीरेन गेल्यानंतर तू एकदा तरी मला प्रेमाने आपुलकीने काका म्हणून हाक मारलीस का रे? मी आज तुला काही बोलणार नाहीये. तुला जर समजावून तू समजतच नसेल तर मी माझा थेट निर्णय तुला सांगतोय. कल्पेश आणि गौरी त्यांच्या नव्या संसाराची सुरुवात करणार आहे. त्यांच्या आड आलास तर याद राख, मला चालणार नाहीये. चंदूशेठ, अरे वा, या नव्या मानसपुत्रासाठी स्वतःच्या लाडक्या पुतण्याला दुखावलं राजन भाऊजींनी. आता कसं रुद्र आतून आणखी तुटणार. माझे फासे अगदी बरोबर पडत आहेत. वा रेवती वा. खोटा आहे रुद्र, खोटा आहे सगळं. पुष्पा हे खोटा आहे. तो कल्पेशना त्रास देतोय बिट्टीला आणि मला हे कळतंय. अरे त्या बिट्टीचे हाल हाल करतोय तो. अरे घाबरवून ठेवलं त्याने बिट्टी आणि गौरीजींना. कुठल्या तरी भीतीने गौरीजी आणि बिट्टी हे मान्य करत नाहीयेत, पण मी नाही घाबरत कोणाला. हो रुद्र, एकदा ऐकून तर घे ना. अरे पण मी स्वतः पाहिलंय. हा, आता ह्यांना वाटेल मी त्यांच्या प्रेमात आहे म्हणून असं सगळं बोलतोय, पण नाही. मला सगळं दिसतंय, कळतंय आणि समजतंय. जे तुम्हाला सगळ्यांना समजत नाहीये. बस झाला आता. आता मी शांत बसणार नाही. मी जर आता शांत बसलो ना तर हातातनं वेळ निघून जाईल. हो पण ऐकून तर घे ना एकदा. मला काय म्हणायचं? माझं ऐकून घ्या ना कोणीतरी यार. मी ऐकेन रुद्र. जगात एखाद्याचं कुणीच उरलं नाही तरी आई मुलासोबत कायम असते रुद्र. कसं आहे रुद्र, आईपणाचा दिखावा करणं आणि खरी आई असणं यात खूप फरक आहे. कळलं असेलच तुला आता. इथे कुणालाच कुणाची कदर नाहीये रुद्र. या घराने माझ्यासोबत काय केलं पाहिलंच ना. मी जरा वेगळं मत मांडलं तर मी या सगळ्यांपेक्षा वेगळी असं भासवलं त्यांनी तुला. तुझ्या मनात माझ्याविषयी राग भरला आणि आता हे तुझ्या बाबतीत हेच करणं. आज वीरेन असताना तर त्याने तुझी साथ दिली असती, पण तुझा बाबा गेल्यानंतर ना या घरातल्या लोकांनी ना आपल्या शब्दाला किंमत ठेवली ना आपल्याला. आपलं कोण आहे रे इथे? कोणीच नाही. रुद्र, कटू असलं तरी हेच खरं आहे रुद्र.
पण तू हार मानू नकोस हं? तुझी आई आहे तुझ्या पाठीशी. तू लढ कल्पेश आणि राजनच्या विरोधात. मी देईन साथ तुला. ऐकतोयस ना? एनिवेज मी सांगायचं काम केलं. बाकी तू ठरव काय करायचं. बिट्टी ये. बिट्टी बस. बिट्टी आपण देव बापाकडे प्रार्थना करू. ए बायको अगं काय करतेस? भाजेल ना तिला. घे घे बिट्टी घे. देव बापाला म्हण बिट्टीला चांगली बुद्धी दे. कुठे काय बोलायचं ना ते कळलं पाहिजे. म्हण बिट्टीला बुद्धी दे. कुठे काय बोलायचं ते कळलं पाहिजे. मोठ्याने मोठ्याने कुठे काय बोलायचं ते कळायला पाहिजे. देव बाप्पा बिचाऱ्या पार्टनरची हिला खूप काळजी वाटते रे. त्याला काही झालं तर असं वाटतं हिला. त्याच्या काळजीत वेड्यासारखी करते. त्याला वाचवण्यासाठी नको तशी वागते रे देवा ही. त्याला नको ते सांगायच्या भानगडीत पडते. म्हणजे घडणार त्याला कोण टाळणार देवा. आता तर काही खरं नाही त्यांचं. सगळी प्रेमाची माणसं दूर जात आहेत. बिचारा भला माणूस एकटा पडेल देवा. देवा त्यांना एकटं पाडू नकोस. त्यांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर देवा किती सहन करणार आहे तो माणूस. बिट्टी प्रार्थना कर. देवा माझ्या पार्टनरला वाचव. माझ्या आईच्या पार्टनरला वाचव देवा. देव बाप्पा अपशकून. अगं अपशकून झालं. असं कसं रे तू देवेस? अजून कोण जायचं बाकी ठेवले त्या रुद्र सरांच्या आयुष्यातून?
रुद्र थांब ना यार, प्लीज असं नको वागूस. रुद्र नवदसा आठवते आणि त्या रेवती मॅडमच्या नादाला लागलो कोणच ठाऊक. त्यापेक्षा गौरीला उचलून त्या कणके बाटल्याच्या हाती सोपवलं असतं तर बरं झालं असतं. रुद्र आता या 500च्या नोटावर काय अजून एक शून्य काढू का? तू कुठून आणले? हा आता हे पण खर्च करू नका की. तू माझे पैसे द्या. हो तुमचे कसले? आपले पैसे. काय नेहमी आपले आपले म्हणून हो, सोडा सोडा. दारू प्यायला पाहिजेत पैसे. अजिबात मिळणार नाही मिळणार. हा ठेवा. काय झालं रुद्र साहेब? कल्पेशला इथला पत्ता कोणी दिला? तुम्ही बोलवलं त्याला? आम्ही नाही. आम्ही कशाला? मग तो इथे आलाच कसा? ते त्याला आधीच माहित होतं ना. कसं शक्य? गौरीजी इथे पळून आल्या, मग त्याला कसं कळलं गौरीजी इथे आहेत? बोला, मी काहीतरी विचारतोय. कसं माहित ग? तुम्हालाच माहित कसं माहित ते? अगं ते बोलले ना तुमचे ते. शोधून काढलं त्यांनी. हो म्हणजे बाजारात फिरताना दिसली गौरी त्यांना. पण तुम्ही इथे येऊच कसं दिलं त्याला? रुद्र गौरीजींचे मामा मामी आहेत ते. हे तू मला सांगू नकोस.